नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुका देऊळगाव राजा, गाव गिलोली खुर्द, आपले प्रगतशील शेतकरी पवन सर खरात यांच्या शेतामध्ये धरती ॲग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा झिंगो मक्का हे वाण पाहण्यासाठी आलेलो आहे. तरी आपण पवन सर यांच्याकडून जाणून घेऊया की झिंगो मक्का बद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे. नमस्कार पवन सर. नमस्कार सर. आपल्या कोणती मक्का लावलेली व मक्का बद्दल एक का दोन शब्द आपल्या शेतकऱ्यांना सांगा. हे धरती कंपनीचं झिंगो वाण लावलेलं आहे. म्हणजे अपेक्षाप्रमाणे आम्हाला उत्पन्न तर म्हणजे क्वालिटी आहे झाडाची. बरोबर. तसं आमच्याकडे पिनॅकल बाकीच्या म्हणजे कंपन्याच्या चांगल्या चांगल्या व्हरायटी शेतकरी मागतात, पण यावर्षी काहीतरी वेगळं लावायचं म्हणून आपण झिंगो वाण निवडलं होतं. बरोबर. पण त्याच्यात आपण आज 100% सॅटिस्फाईड आहे. कणीस बी चांगलं आहे, झाडाची हाईट बी चांगली आहे आणि सर्व काही एकदम छान भरलेलं आहे. हे बघा, पावसाळा असताना सुद्धा कणसाची म्हणजे टोकापर्यंत कणीस भरलेलं आहे आणि दाण्याची साईज वगैरे हे बघू शकता तुम्ही. एकदम छान दाणा वगैरे सर्व व्यवस्थित आलेला आहे. बघू शकता शेतकरी बंधून, आपण आता कणूस मोडलेला आहे. आपण याच्यामध्ये बिट्टी पण बघू शकता किती छोटीशी आहे आणि दाण्याची साईज सुद्धा बघू शकता की पूर्णपणे कॅप्सूल दाणा आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला कॅप्सूल हीच मक्का पाहिजे, तरी आपण बघू शकता. आता रब्बीचं सीझन चालू आहे आपलं. आता आपण झिंगो वाण लावण्यासाठी उपयुक्त आहे का नाही हे पवन सर यांच्याकडून जाणून घेऊया. पवन सर, बाकीच्या शेतकरी बंधूंना आपण काय संदेश देऊ शकता? माझं तर एवढंच म्हणणं आहे, खरंच एक वेळा एक बॅग तरी लावून बघा. तुम्ही जर का दुसऱ्या चांगल्या कंपनीच्या 10 बॅग लावत असाल तर एक बॅग त्याच्या शेजारी लावून बघा तुम्ही. तुम्हाला नाराजी व्हायची काही विषय राहणार नाही. आता बाकीच्या एकदम चांगलं आहे. बाकीच्या कंपनीचं तुम्ही बरेच व्हरायटी लावलेलं आहे. हो, माझ्याकडे दुसरे बरेच व्हरायटी आहे, पण त्या व्हरायटीमध्ये आणि या व्हरायटीमध्ये तुम्हाला काय फरक वाटला? चांगल्या कंपनीचं वाण लावलेलं आहे मी शेजारीत. साईडला बांधाला बांध आहे, पण त्याच्या कणसाची साईज या कणसाच्या अर्धी पण नाही सर. अच्छा. हा, उगाच नाव सुद्धा व्यवस्थित पॉलिनेशन झालेलं आहे, व्यवस्थित कंच भरलेलं आहे आणि तुम्ही पण खूप समाधानी आहात. आपण किती बॅग लावलेल्या आहे पूर्ण? या 8 बॅग लावलेला आहे. 8 बॅग आपण बघू शकतो शेतकरी बंधूंनो. पवन सर यांनी आपल्या यांच्या शेतामध्ये 8 बॅग झिंगो या वाणाची लागवड केली आहे आणि आता रब्बीमध्ये सुद्धा ते म्हणताय की 10 ते 15 बॅग आपल्याला झिंगो या वाणाची लागवड करायची आहे. तर पवन सर, आपला नंबर सांगा आपल्या शेतकरी बांधवांसाठी एकदा. माझा नंबर आहे 9822 50 90 47. धन्यवाद पवन सर. परत एकदा शेतकरी बांधवांना धरती ॲग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. आता आपण झिंगो मक्का बद्दल सर्व ऐकलं, तरी काही अडचण आल्यास माझा मोबाईल नंबर देतो. माझा मोबाईल नंबर आहे 982372 2678. काही अडचण असल्यास किंवा कोणती मक्का लावायची, काय लावायची, मक्काचं उत्पन्न कसं राहील याबद्दल विचारपूस करायची असेल तर केव्हाही कॉल करा. धन्यवाद.